म्हणजे नक्की काय असतं? मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नित्या देवीसमोर आता दिवा लावते आणि त्यानंतर ती तिचं व्रत आता पूर्ण करत असते. तिला जोगतिनीने सांगितलेलं असतं की सूर्यास्त होईपर्यंत तुला हे व्रत पूर्ण करायचं आहे आणि देवीची ओटी भरल्यानंतरच ते व्रत पूर्ण होणार. आणि त्यानंतर त्याचप्रमाणे ती ते व्रत पूर्ण करायला आता तयार झालेली असते. आणि तितक्यातच मागून माई येते आणि माईने देवीसाठी वेणी आणलेली असते. माई म्हणत असते की आई, खरंच माझी इच्छा होती की तुझ्या पायाशी ही वेणी अर्पण करावी आणि त्याच्यासाठीच मी इथे आली आहे. आणि तू ही वेणी एकदा की तुझ्या पायाशी वाहिली की मला माझी सगळी संकटं लांब सेल्यासारखी वाटणार. म्हणूनच तुझ्या 21 प्रदक्षिणा घालून मी हे व्रत पूर्ण करणार आहे, असं ती म्हणते. आणि त्यानंतर माई वेणी हातात घेऊन 21 प्रदक्षिणा घालायला सुरुवात करते. तर इथे गौरी ही देवीची आरती करत असते आणि त्यानंतर माई जगदंब जगदंब असं म्हणत म्हणत देवीची ती 21 प्रदक्षिणा पूर्ण करायला लागते. त्यानंतर जोगतीन आणि राजमा त्याचप्रमाणे नित्या तिघीजणी ही देवीची आरती करत असतात. तितक्यातच इथे आता ईशान म्हणतो की अधिराज, तुझा खेळ संपला. आणि तो आता रिव्हॉल्वर चालू करायला जातो. तितक्यातच ती लॉक झाल्याचं त्याच्या लक्षात येतं. तो म्हणतो की अचानक रिव्हॉल्वर लॉक कशी काय झाली आणि त्याला आता टेन्शन येऊ लागतं. त्यानंतर आता इथे गौरीची आरती ही सुरूच असते. माईच्या 21 प्रदक्षिणा देखील सुरू असतात. माई ही आता दमायला झालेली असते, तिला थकायला होत असतं. पण ती मात्र तिचा धीर सोडत नाही. तिच्या थोड्याशाच प्रदक्षिणा बाकी असतात. आता इथे देवी आईचा एक प्रकारे चमत्कारच होणार असतो. आता ईशान म्हणतो की हे बघ अधिराज, तू माझ्या प्रॉपर्टीच्या आणि माझ्या कॉन्ट्रॅक्टच्या मध्ये तू आहेस. तू जर असलास तर माझं काम होणार नाही. त्याच्यामुळे मला तुला संपवावं लागेलच. माझं प्रोजेक्ट हे पूर्ण करायचंच आहे. काही करून तुला मी मारून टाकणारच आहे आणि आता तुला मी ढगात पोचवल्याशिवाय शांत बसणार नाही. तर इथे गौरी आता आरती पूर्ण करते आणि त्यानंतर ती खण आणि नारळाची ओटी घेते. राजमा तिच्या पिशवीतलं असलेलं सगळं काही ताटात काढून घेते आणि त्यानंतर जोगतीन म्हणते की पोरी, ही ओढी पूर्ण नाही गं. त्यावेळेला आता गौरी तिच्याकडे बघतच राहते. त्यानंतर मग आता समोर माई असते. माईच्या थोड्याशाच प्रदक्षिणा ह्या बाकी असतात, त्याच्यामुळे ती जराशी निर्धास्त असते. पण तिला खूप थकायला झालेलं असतं. तितक्यातच तिला पुढे प्रदक्षिणा करत असताना चक्कर यायला लागते. लवली येऊन म्हणतो की माई, अगं काय झालं, तू हे समजा काय करतेस? तेव्हा ती म्हणते की नाही, माझ्या थोड्याशाच प्रदक्षिणा बाकी आहेत र. आता माझ्या 19 झाल्यात, 21 व्हायला 2 बाकी आहेत. म्हणूनच मी पूर्ण करून घेते. त्याच वेळेला लवली म्हणतो की नाही माई, असं काहीही करू नकोस. दे, हवं तर मी ही वेणी अशीच ठेवतो. ती म्हणते की नाही, माझे 2च प्रदक्षिणा बाकी आहेत, मी करून घेते. आणि त्यावेळेला जोगतीन म्हणते की नाही, ही तुझी ओटी पूर्ण नाही. तितक्यात लवली हा माईच्या 2 प्रदक्षिणा झाल्यानंतर वेणी आतमध्ये आणून ठेवता. बाजूलाच आता नित्या दिसते. नित्याला पाहून तो म्हणतो की नित्या मॅडम, अजून तुमचं व्रत पूर्ण झालं नाही. त्याच वेळेला ती म्हणते की नाही पूर्ण होऊ शकत लवली, माझ्याकडे वेणी नाही. तेव्हा तो म्हणतो की अहो, ही काय वेणी, ही बघा, ही वेणी घ्या. तुम्ही दिली तर मी दिली काय एक. त्यावेळेला जोगतीन म्हणते की बरोबर, देवी आईचीच ही इच्छा आहे, तिनेच तिचं व्रत पुरं करून घेतलं. त्यावेळेला मग आता नित्या ही ती ओटी भरायला सुरुवात करते. देवी आईचा उद उद, अंबाबाईचा उद उद असं म्हणून आता जोगतीन ही देवीला गर्जना करते. त्याचप्रमाणे नित्या म्हणते की ही वेणी कोणी दिली लवली? तेव्हा तो म्हणतो की ती काय माई, तिने दिली. अगं, ती माझ्याकडे राहते ना, म्हणून ती वेणी तिने दिली आहे. मी तिची वेणी पोचवायला आलो आहे. त्यावेळेला मग आता लवली हा माईजवळ येऊन म्हणतो की माई, तुझी वेणी दिली मी आणि देवीला पाठवली. तेव्हा मग हे ऐकल्यावर माई म्हणते की चल आपण आता निघूया. दोघेजणही निघतात आणि नित्या आता देवीची ओटी पूर्ण करते. अशा प्रकारे आता देवीची ओटी भरून झालेली असते. नित्याचं ते व्रत पुरं झालेलं असतं. त्याचप्रमाणे पूर्वजन्मीची लेक लक्ष्मी ही मिळून दोघीजणही ओटी भरून घेतात. आणि त्याचबरोबर आता ओटी भरत असताना जी जोगतीन असते ती आता नित्याच्या हातामध्ये कुंकूचा करंडा देते आणि म्हणते की हे घे कुंकू, आणि कुंकू आता जाऊन अधिराजच्या कपाळी लाव, म्हणजे त्याला बरं वाटेल. त्यानंतर आता गौरी ते कुंकू घेते आणि देवी आईचा उद उद, अंबामातेचा उद उद असं म्हणत ती बाहेर निघते. आणि त्याच वेळेला इथे आता ईशान म्हणतो की जाऊ देत, बंदूक नाही तर काय, मी तुला दुसऱ्या पद्धतीने मारेन, पण मी तुझं काम आज करणारच आहे. मला काही करून तुला संपवायचंच आहे. त्यानंतर मग आता ईशान हा बाजूला असलेली उशी घेतो आणि अधिराजच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करून त्याच्या तोंडाला ती उशी लावतो आणि त्या उशीने त्याचं तोंड आता तो दाबून मारू लागतो. नित्य आणि राजमा दोघीही धावत निघालेले असतात. त्याचबरोबर आता बाजूला दगड असतो, त्या दगडावर तिचा पाय पडतो आणि ती घसरून खाली पडते. त्यानंतर खाली पडल्याबरोबर ते कुंकू देखील आता हवेत जातं. मात्र बरोबरच आता कुंकू ते नित्याने झेललेलं असतं.
आणि राजमा तिच्याकडे येते. राजमा तिला धीर देत म्हणते की आपल्याला निघायला पाहिजे आणि आता दोघीही पुन्हा धावत निघालेले असतात. त्याचबरोबर आता इथे डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर बाहेर आल्याबरोबर विमल आता उठून उभी राहते आणि डॉक्टरांना विचारते की काय झालं डॉक्टर. डॉक्टर येतात आणि विमल उठून विचारते की काय झालं डॉक्टर. त्याच वेळेला मग आता डॉक्टर हे मान खाली घालून म्हणतात की सॉरी, आम्ही नाही वाचवू शकलो. ते ऐकल्यावर आता विमलच्या पायाखालची जमीन हादरते. ती तिथल्या तिथेच खाली बसून राहते. काय करावं किंवा काय बोलावं हे काहीही तिला सुचत नाही. इथे ईशान मात्र खूपच आनंदात असतो. तो विचार करतो की चला आपलं काम आता तमाम झालं. पण तिथून नित्या आणि राजमाता धावत येतात आणि नंतर नित्या येऊन विचारते की मावशी काय झालं, सांग मला काय झालं. तेव्हा आता नित्याला मावशी म्हणजेच विमल म्हणते की नाही, आपला अधिराज नाही राहिला हे म्हणून ते आता धाय मोकळून रडायला लागते. त्याच वेळेला मग आता नित्या ही विचार करते की हे कसं झालं आणि काय झालं. याचा तिला जबरदस्त धक्का बसतो. ती आतमध्ये धावत धावत येते आणि बघते की अधिराज आता मृत पावलेला आहे आणि आतमध्ये आल्यानंतर ती रडायला लागते. ती म्हणते की अधिराज हे सगळं कसं झालं. अधिराज उठ ना अधिराज, तू कुठे जातोयस आम्हाला सोडून. तू मला कुठेही सोडून जाऊ शकत नाही अधिराज, तसा अधिकारच मी तुला दिलेला नाही अधिराज, असं ती म्हणायला लागते. त्यावेळेला मग आता तिथे तिला आठवतं की जोगतिनीने कुंकू दिलेलं होतं. ते कुंकू आता जर अधिराजच्या भाळी लावलं तर अधिराज हा जिवंत होईल हे तिने सांगितलेलं असतं. जिवंत होईल त्यापेक्षा तो बरा होईल असं सगळं सांगितलेलं असतं. मग आता अधिराजच्या कपाळी ती कुंकू लावते आणि कुंकू लावून म्हणते की अधिराज उठ ना अधिराज. इथे विमल आतमध्ये आलेली असते. ती तिथले तिथे चक्कर येऊन खाली पडते. काय बोलावं ते तिला काहीही कळत नाही. त्यानंतर मग आता ती त्याच्या कपाळावर कुंकू लावून त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागते. त्याला गदागदा हलवते. त्याचप्रमाणे त्याच्या छातीवर जोरजोरात हात मारत असते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. मात्र तो काही उठत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे आता अधिराज, मी चुकले, मी व्रत करायला कुठेतरी कमी पडली असेल असं ती म्हणते आणि म्हणते की मला माफ कर अधिराज, मी तुझं व्रत पूर्ण करू शकले नाही. मी कुठेतरी चुकली असेल म्हणून देवीने माझं व्रत मान्य करून घेतलं नाही. त्याच वेळेला आवाज येतो नित्या मॅडम. आता तो आवाज ऐकल्यानंतर ती उठून बघते आणि म्हणते की काय झालं अधिराज, तू मला आवाज दिलास का. त्याच वेळेला तो म्हणतो की नित्या मॅडम शांत व्हा, रडू नका. आता त्याचा आवाज ऐकल्यानंतर सिस्टर मात्र पळत पळत डॉक्टरला बोलवायला जाते आणि विमल धावत येऊन म्हणते की राजा, माझा राजा बरा झाला, देवी आई माझा राजा तू परत पाठवला. त्यावेळेला तो म्हणतो की आई शांत हो प्लीज, तुम्ही कोणीही रडू नका, मी ठीक आहे आता. त्याच वेळेला ती त्याचा हात हातात घेऊन म्हणते की राजा, मला माहीत होतं तू माझ्या बाळाला बरा करशील देवी, माझ्या मृत्यूच्या दाढेतून तू बाळाला बरं केलंस माझ्या. आणि त्याच वेळेला राजमाता त्याच्या पायाशी असते आणि गौरी देखील असते. तितक्यात तिथे पाहुणी येते. पाहुणे आलेली पाहून विमल म्हणते की ये बघ पाहुणे, काय चमत्कार झाला, आपला राजा जिवंत झाला, आपला राजा मृत्यूच्या दाढेतून परत आला आहे आणि त्याला परत आणण्याचं काम आपल्या नित्या मॅडमने केलं आहे. आता हे ऐकल्यानंतर तिला मात्र खूपच चिड यायला लागते. ईशान हा बघत असतो की त्याचा सगळा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो आणि त्यानंतर पाहुणी ही नित्याकडे बघायला लागते आणि त्याच वेळेला तिला आता सगळ्याचा राग आलेला असतो. नंतर विमल म्हणते की नित्या मॅडम, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं, तुम्ही नसतात ना तर काही होऊ शकलं नसतं. खरंच तुम्ही केलेल्या व्रतामुळे माझा राज आता मला परत मिळालेला आहे. तुम्ही माझ्या पोराला मृत्यूच्या दाढीतून परत आणलात. तुमच्या पाया पडते मी, तुमच्याकडे आयुष्यभर जीवाची चाकरी केली तरी तुमचे हे पांग फेडण्यासारखे नाही. तो असे उपकार मानू मी तुमचे. तेव्हा नित्या उठवते आणि म्हणते की मावशी प्लीज रडू नका, शांत व्हा. आपल्या अधिराजला आता बरं वाटते नाही, देवीचीच कृपा आहे, आता त्याला काही होणार नाही. खरं तर हे सगळं माझ्यामुळे झालं असं मी समजते. तुम्ही घाबरू नका, आता त्याला काही नाही होणार, तो व्यवस्थित होणार. हे पाहून ईशानच्या डोळ्याची रागाग होत असते. तो खूप चिडलेला असतो. त्याच वेळेला तर इथे अधिराज हा म्हणत असतो की काय झाले, तुम्ही का रडताय. तेव्हा नित्या म्हणते की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे खरं तर, आणि जर तुम्हाला काही झालं असतं तर मग मी स्वतःला माफ नसते करू शकले. त्याच वेळेला मग आता तिथे तो म्हणतो की शांत व्हा नित्या मॅडम, तुम्ही रडू नका आणि तुम्ही लक्षात ठेवा की मी अधिराज आहे, अधिराज जाधव नाव आहे माझं, मला कोणीही काहीही करू शकत नाही असं आता इथे म्हणायला लागतो. आणि हे ऐकल्यानंतर आता गौरी खुश होते. ही गौरी खुश होऊन त्याच्याकडे आता बघत असते. अधिराजने आत्मविश्वासाने म्हटल्यावरती तिचाही विश्वास आता वाढलेला असतो. आणि त्यानंतर ईशान मात्र रागाने त्याच्याकडे आता बघत असतो. या सगळ्यामध्ये आता वसुंधराला समजलं तर वसुंधरा ईशानचे काय हाल करणार आणि यापुढे कसं होणार हे पुढील भागातच पाहायला मिळेल. तर पुढच्या भागामध्ये कोणीतरी म्हातारा हा शालिनीच्या घराबाहेर आलेला असतो आणि तो म्हणत असतो की आता सगळा हिशोब चुकता होणार. आता शालिनीच्या समोर ती जेव्हा येईल तेव्हा सगळ्या पापांची मुक्तता होणार. त्यानंतर मग आता
तिला कोणीतरी समोर दिसत असतं. त्याच वेळेला जेव्हा शालिनी मागे वळून बघते तेव्हा ती गौरी असते. आता समोर गौरीला पाहिल्यावरती शालिनी ही पक्की धक्का येऊन मागेच पडते. तिला खूपच भीती वाटू लागते. गौरीला समोर पाहिल्यावरती आता तिच्या स्वतःवरचा ताबा सुटतो आणि ती खूपच घाबरते. त्याच वेळेला आता बंदूक घेऊन गौरीवर रोखते आणि त्याच वेळेला गौरी आता रागाने तिच्याकडे बघतच बसलेली असते. शालिनी म्हणते की तुझा खेळ आताच संपला. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.